Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. अनेक वेळा सांगतात लोक की राज ठाकरेंनी भूमिका बदलली. प्रश्न 2014च्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं. आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत, त्याला धोरणांवरती त्याला टीका म्हणतात. आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली. अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून मी टीका करतोय, माझे 40 आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय, असल्या कुठच्या गोष्टींमधनं ती टीका नव्हती. ती मुद्द्यांना टीका होती, त्या भूमिकांवरती ज्या केलेली टीका होती. त्याच्यानंतरच्या पुढच्या 5 वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं. जसं 370 कलम रद्द होणं, राम मंदिर सारखा एक विषय, इतका मोठा विषय. म्हणजे खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काही धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचंय. पक्ष बिनशर्त पाठिंबा देत काही आहे. मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत. आणि ही नाटकं आता जनता ओळखते. म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे. पण थेट प्रश्न आहे की राज ठाकरेंनी असं म्हटलंय की भारताला कणखर नेतृत्व देण्यासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं माझं मत मी मांडलेलं आहे. एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे. हुकुमशहाला पुन्हा एकदा स्वीकारणं देशाला घातक आहे. एक काळ असं जरूर होता की त्यावेळेला आपल्याला सर्वांना असं वाटत होतं की संमिश्र सरकार नको. पण जर का इतिहास पाहिला तर अटल बिहारी वाजपेयीजीने सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलेलं होतं. नरसिंहरावांनी सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलं, मनमोहन सिंगांनी पण चालवलं. आणि तुम्ही जर का एकूण कालखंड पाहिला तर अपवाद सोडला तर बहुतेक वेळेला संमिश्र सरकारच्या कालावधीतच देशाची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आम्हाला देश मजबूत पाहिजे, सरकार संमिश्र पाहिजे. कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही.